मी स्वतःला फार नशीबवान समजतो की एक गायनेक लॅप्रोस्कोपी सर्जन म्हणून सक्रिय असताना काही हृदयस्पर्शी क्षण मला अनुभवायला मिळाले. ते काही क्षण मी आपल्याबरोबर आज शेअर करत आहे. पहिलं पेशंट 25 वर्षीय महिला, जिला पाळीमध्ये सतत दुखत होते आणि शौचालयाच्या दरम्यान तिला त्रास होत असे. आमच्या हॉस्पिटलला आल्यानंतर आतड्यांचा एंडोमेट्रियोसिस असं त्यांचं निदान झालं आणि योग्य ती शस्त्रक्रिया 3D लॅप्रोस्कोपीद्वारे झाली आणि सगळं सुरळीत असताना डिस्चार्जच्या वेळी त्या पेशंटच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते आणि तिचं म्हणणं असं होतं की हा त्रास मला बऱ्याच वर्षांपासून होता. बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट करून कोणत्याही दुसऱ्या डॉक्टरांना हा आजार समजला नाही, फक्त तुम्हालाच हा आजार समजला. फार फार धन्यवाद. पुढचा पेशंट म्हणजे एका मोठ्या शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन करण्याचं चालू असताना अतिशय गुंतागुंत आणि चिकटलेलं असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी ते ऑपरेशन थांबवण्यात आले आणि हे पेशंट काही महिन्यानंतर आमच्या हॉस्पिटलला आल्यानंतर तीच शस्त्रक्रिया आम्ही लॅप्रोस्कोपीद्वारे पूर्णत्वास आणली. ज्यावेळी हे ऑपरेशन पूर्ण झाले आणि मी बाहेर जाऊन सांगितलं की नातेवाईकांना, त्यांच्या स्पेशली त्यांच्या मुलाला, की हे ऑपरेशन व्यवस्थित झाले, तर त्या मुलाच्या डोळ्यातील आनंदाश्रू हे मी कधी विसरू शकणार नाही. पुढचं स्टोरी अशी, तुमच्या आईला गर्भाशयाचा कॅन्सर आहे असं सांगितल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव, आईसाठी तळमळ आणि डोळ्यात पाणी. त्यानंतर काही दिवसानंतर ऑपरेशन झाले आणि ऑपरेशन नंतरचे बदललेला आनंदी चेहरा, या दोघांमधील जो फरक आहे तो मी जवळून बघितला आहे. नेक्स्ट स्टोरी अशी आहे की रुटीन ऑपरेशन झाले. डिस्चार्जच्या वेळी सहज गप्पा करत असताना आपल्या आयुष्यातील जुने कष्ट, जे स्ट्रगल आणि त्यांची लाईफ जर्नी, हे बोलता बोलता त्यांनी सगळं आमच्या बरोबर शेअर केलं आणि जुने कष्ट सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू बघितले. तर कुठेतरी त्या पेशंटने, त्या महिलेने घरचा व्यक्ती म्हणून माझ्यासमोर त्या गोष्टी शेअर केल्या. नेक्स्ट पेशंट म्हणजे स्वतः हॉस्पिटलचे सिस्टर असलेली एक वर्ष 45 ते 50च्या वयोगटामधली एक महिला. तिला सुमारे 12 वर्षांपासून बाह्य जननेंद्रिय किंवा ज्याला आपण वल्वा असं म्हणतो, त्या ठिकाणी मल्टिपल छोटे छोटे वाट लाईक स्ट्रक्चर्स, वाट लाईक गाठी होत्या आणि बऱ्याच ठिकाणी ऑपरेशनसाठी त्यांनी प्रयत्न करून सुद्धा काही डॉक्टरांनी ते नकार दिला. पण ते पेशंट आमच्याकडे आल्यानंतर आम्ही यशस्वीरित्या त्यांचं बाह्य जननेंद्रिय, ज्याला वल्वा आपण म्हणतो, वल्वेक्टॉमी करून वल्वा पूर्ण रिकन्स्ट्रक्शन केली आणि ऑपरेशन नंतरचं त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, 12 वर्षांच्या प्रतीक वाट बघितल्यानंतर हा आजार बरा झाला, त्यानंतरचं जे समाधान आहे हे मी स्वतः चेहऱ्यावरून मला त्यांच्या बघून मला कळू शकत होतं. तर असे बरेचसे अनुभव आहेत की जे प्रसंग आम्ही अनुभवले, जे करताना मनात एकच विचार येतो की परमेश्वराने कदाचित आपल्याला लोकांचे दुःख कमी करण्यासाठी ही जबाबदारी मोठी दिली आहे आणि ह्या जबाबदारीसाठी आम्ही सदैव तत्पर असू.